जय भीम, नमो बुद्धाय. गुड मॉर्निंग. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मला कसा पिंपल्स आलेला आहे. तर हा बॉडीमधली हीट वाढल्यामुळे पण येतो आणि टेन्शनमुळे पण येतो आणि नजर लागल्यामुळे पण येतो. तर या सगळ्या गोष्टींना कारणीभूत माझी आई आहे. खूप भांडते ती, मला खूप इरिटेट करते, खूप टॉर्चर करते. हे नको करू, ते नको करू, असं नको करू, तसं नको करू, हेच का केलं, तेच का केलं, असं का केलं. सतत तिचं डॉमिनेशन, कंट्रोल, टॉर्चर सुरू असतं. सासूपेक्षा पण बदतर आहे ती. खूप भांडते आणि पैशाचं तर इतकं टेन्शन देते. पैशाचं, जॉबचं, कोर्ट केसेसचं, हजबंडचं, मुलाचं, मुलीचं. आता ती काल परवापासून नसल्यापासून माझी मुलगी एकदम शांत व्यवस्थित राहत आहे. सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडत आहे. पण ती घरी येऊन इतकं भयानक वातावरण करून टाकते घरचं. सपोर्ट तर करतच नाही आणि सपोर्ट केल्याचा दिखावा करते किंवा सपोर्ट करताना इतका त्रास देते की आपण एकदम डिप्रेस होऊन जातो. काहीच करण्याची क्षमता, एनर्जी, शक्ती आपल्यामध्ये उरत नाही. अशा प्रकारचं तिचं बिहेवियर असतं. आणि जेव्हाही माझ्या कोर्ट केसेसच्या तारीख जवळ आल्या की ती इकडे तिकडे पळते, ड्रामा क्रिएट करते, खूप मला कोसते, खूप माझं वाईट होवं असं चिंतते, कर्माच्या बाता सुनावते, पण स्वतःचे कर्म पाहत नाही. अशा या वागण्याला मी खरंच खूप कंटाळले आहे. कारण जोपर्यंत मला ॲलिमनी मिळत नाही, माझ्या आणि माझ्या मुलीचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत तिने माझं पालनपोषण करणं आवश्यक आहे. कारण माझ्याजवळचे सगळे पैसे तिने संपवून टाकले. माझं स्त्रीधन संपवून टाकलं. स्त्रीधन विकून मला म्हणजे स्त्रीधन विकावं लागलं आणि गुजारा करावा लागला. आणि आताही तसंच सुरू आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत तीच आहे.